दिनांक 17/9/2025 रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता। सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लागून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती। म्हणून फिर्यादीनामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे 444/2025 BNS कलम 109, 55, 35 सह भारतीय हत्यार कायदा 35 व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 14 आरोपी अटक केले असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा। त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकलवर अहिल्यानगर, पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणी असा फिरस्ता होता। त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता। परंतु काल दिनांक 3/10/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वणी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वणी परिसरात मित्राकडे जाऊ शकतो वणी परिसरात। त्यानुसार सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 3/10/2025 रोजी वणी परिसरात गेलो। सदर ठिकाणी आम्ही 2 पथके तयार केली। एक पथक श्रेणी PSI गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वणी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो। सदर आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हास एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली। त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव अशांनी आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कुशिंबे गाव या ठिकाणी एक चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले, त्यास ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून त्याची मोटरसायकल बजाज पल्सर MH15 JR 8219 व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीची पिस्टल की ज्यामधून त्यांनी 2 गोळ्या फायर केल्या होत्या ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले। असे एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जमा केला। वणी पोलीस स्टेशनला नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपास कामी ही पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे।